सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। घटना घडली त्या दिवसापासून तब्बल 3 महिने उलटून गेले। वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात दोषी समजून त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी ओरड झाली। लोकांनी संताप व्यक्त केला। मात्र मुंडेंची सातत्यानं पाठराखण होत आली। काल या घटनेचे चार्जशीट मधील फोटो बाहेर आल्यानंतर सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला। घटनेची तीव्रता पाहता आज मुंडेंचा राजीनामा स्वीकारण्यात आला, पण संतापाची लाटच इतकी तीव्र आहे की या प्रकरणात मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी होते। संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत धनंजय मुंडेंवरही मोक्का लावण्यात यावा अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटू लागली। पण या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि चार्जशीट मध्ये करण्यात आलेला उल्लेख पाहता खरं धनंजय मुंडे सह आरोपी होऊ शकतात का? मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांच्यावर मोक्का देखील लागेल का? संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेच खरंच मास्टर माइंड होते का? सगळं पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली। देवेंद्र फडणवीसांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली। यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। चार्जशीट मधील फोटो बाहेर आल्यानंतर झालेला जनउद्रेक पाहता मुंडेंना अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। विरोधकांनी केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर धनंजय मुंडेंची आमदारकी काढून घेण्यात यावी, तसंच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी देखील लावून धरली। पण खरंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करता येईल का, ते थोडंसं विस्तारानं समजून घेऊया। सावरगडच्या भक्तिगडावर वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं पंकजा मुंडे तेव्हा म्हणाल्या होत्या। मग संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं घडलं असेल असा रोखठोक सवाल देखील उपस्थित केला। पण आतापर्यंत संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर सुदर्शन घुले ते वाल्मिक कराड या सगळ्यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी असणारा संबंध समोर आला होता। या सगळ्या घटनेची नीट धागेदोरे तपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का लावण्यात आला। पण या प्रकरणात तपासात संशयाची सुई कधीच धनंजय मुंडेंपर्यंत गेलीच नाही। सुरेश दस यांच्यापासून ते जरांगे पाटील देखील या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी करू लागली। पण तपासात आणि शेवटच्या चार्जशीट मध्ये देखील धनंजय मुंडेंच्या नावाचा उल्लेख कुठेच नव्हता। अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर सीआयडी तपासात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट देण्यात आली। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा राईट हँड होता, ही गोष्ट सर्वांना माहित होती। हे प्रकरण समोर आल्यानंतर स्वतः धनंजय मुंडेंनी देखील ही गोष्ट मान्य केली होती। पण असं असतानाही सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची कोणतीच गोष्ट धनंजय मुंडेंच्या सहमतीनं झाली नव्हती। वाल्मिक कराडला वाटलं म्हणून त्याने एका निष्पाप व्यक्तीचा खून केला असा या सगळ्याचा अर्थ निघतोय। आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी 3 महिने घालवले। सरकारची या प्रकरणातील आतापर्यंतची भूमिका ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचीच राहिली। त्यामुळे इतक्या उशिरा राजीनामा घेण्याची कारवाई करणारं सरकार मुंडेंची आमदारकी काढून घेईल, त्यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करतील याची शक्यता फारच दुसर वाटते। सूत्रांच्या माहितीनुसार संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार नाहीये। सीआयडीच्या आरोपपत्रात धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून धनंजय मुंडेंच्या बाबत कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही अशी माहिती आता समोर आली। मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुंडेंनी केवळ राजीनामा दिला याचा अर्थ ते वाचले असा होतो असं म्हणता येणार नाही, कारण मुंडेंच्या विरोधात सर्वांनीच फास लावायला सुरुवात केली। अंजली दमानिया तर म्हटल्या धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे, यांना त्याचा राजीनामा काय घ्यायचा आहे, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। सरकार इतकं काय त्यांना महत्व देत आहे? मुंडेच्या माणसानं 10 वर्ष संघटित गुन्हेगारी केली, तरीही सरकार असं असंवेदनशील का वागतंय? वाल्मिक कराडला का अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते? त्या थर्ड क्लास कराडला कोठडीतच व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। आज मी धनंजय मुंडे विरोधात आणखीन एक पुरावा समोर आणणार होते। आतापर्यंत कितीतरी पुरावे दिले आहेत। पुरावे दिले की बोलतात आरोप सिद्ध होऊ देत। नेमकं काय चाललंय? अजित पवारांनी लोकप्रतिनिधी म्हणून वागावं। आरोपपत्र दाखल होईपर्यंत मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना या फोटोबाबत, व्हिडिओबाबत माहीत नव्हतं का? धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू। थोडक्यात हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिल्यांदा धनंजय मुंडे गोत्यात आले। आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर तब्बल 3 महिन्यांनी मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला। पण मुंडे यांच्या अडचणी केवळ राजीनामा देऊन सुटणार नाहीये, तर येणाऱ्या काळात
त्यांच्या विरोधात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही ठोस पुरावा सापडेल का? कृषी घोटाळ्यापासून इतर अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही मुंडेंचं नाव फ्रंटला आल्यामुळे त्यांना अटक होणार का? ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. बाकी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं असं तुम्हालाही वाटतं का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.